शेतकरी मित्रांनो, आपले दौंड तालुक्यामध्ये आपले शेतकरी बांधव आपल्या स्वरूप टेक्नॉलॉजीमध्ये आज आलेले आहेत. त्यांनी आपल्या 4 एकर ऊसाला आपला PM बायोटेकच्या माध्यमातून स्वरूप टेक्नॉलॉजीच्या इथून त्यांनी पूर्णपणे बेसल डोस आणि चाळणी मानेचा डोस नेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने त्यांना 15 ते 20 दिवस झाले बेसल डोस टाकून, त्यानंतर एक 15 दिवस पाऊस झालेला त्यांच्या शेतामध्ये आणि ते जाऊन पहिलं पाणी दिलेलं आहे. आज तारीख आहे 11/11/2025. तर चला शेतकरी बांधवांच्याच तोंडून ऐकू की खरंच बाबा दिलेल्या शब्दाला स्वरूप टेक्नॉलॉजी जागणारच आहे का, आणि खरंच बोललो तसं होतंय का, ते 2 शब्दात ते शेतकरी बांधवांमध्ये. नमस्कार दादा. नमस्कार. तर मला खरं सांगा दादा साहेब, जी आपलं ऊसाचं जे तुम्ही क्षेत्र 4-5 एकर आपलं शेत, बरोबर आहे, त्यासाठी आपल्या इथून डोस न्यालाय, बरोबर आहे. आपली जास्त काही ओळख नाही, जाता जाता तुम्ही दुकान बघून थांबले, तुम्हाला माझं म्हणणं जी समजून सांगितलेलं ती पटलं, त्याच्यावरती तुम्ही 48,900 रुपयाचा डोस न्यालाय, बरोबर आहे. मग त्यानंतर नेऊन आज डोस टाकून, बरोबर आहे, 15 दिवस पाऊस झाला त्याच्यात, मग त्यानंतर आता पहिलंच पाणी दिलंय, पहिलं पाणी दिलं, मग डोस टाकून आणि त्यानंतर एक फवारणी पण दिली मी. तर फवारणी जाऊन एक डोस खालनं टाकून आज म्हणजे परत एक डोस न्यायला आलाय तुम्ही. बरं, आता ऊसाची परिस्थिती काय? ऊसाची परिस्थिती छान एकदम आहे. फटवा बिटवा मस्त आहे. काळू मस्त आहे. पानाची रुंदी रुंदी मस्त वाढली त्याची, बरोबर आहे. आणि एक शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं की इच्छितो की खरंच जे आपले जाधव साहेब आहेत ते शेतीमध्ये कसल्याही प्रकारचं तणनाशक वापरत नाही, स्वतः मेहनतीनं खुरपून म्हणजे काढतात, बरोबर आहे. औषध कसं माहिती, औषध ही कसलं माहित नाही. जैविक शेती कशा पद्धतीने करावी, जैविक शेतीचे फायदे काय, तर शेतकरी मित्रांनो 80-90 टनाचं अवरेज शेतकरी बांधव काढतात. तर आज आपल्या PM बायोटेकच्या माध्यमातून त्यांनी जी खतं वापरली आणि स्वरूप टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये घेतलं गेलं, त्यामुळं इतके समाधानी शेतकरी बांधव आहेत. आज दौंडवरनं आज आपल्या शॉपवरती, शॉप आहे बारामती माळेगाव इथे, ते इतका आनंद वाटतोय की त्यांच्या सांगण्यावरून की बाबा खरंच आपण एखाद्या शेतकऱ्याला एका चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं. आणि ज्या पद्धतीने त्यांना शेतात जाऊन, मी शेतीत आलतो का, मग शेतात आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ही डोस टाकल्यावर काय होणार, फवारणी घेतल्यावर काय होणार, त्या पद्धतीनेच होत चाललंय का, बरोबर आहे ना. म्हणजे शेतकरी मित्रांनो समाधानी, हाच आमचं म्हणजे जे आमची म्हणतो गुणवत्ता, सेवा आणि समाधान, हेच आमच्यासाठी सर्व सर्व काही आहे. म्हणजे आम्ही सेवा देतो आणि त्याच्यामधून त्यांचं समाधान ही खूप महत्वाचं आहे. नुसतं प्रोडक्ट विक्री करून आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन न करता अशा गोष्टी आम्ही करत नाही. प्रत्येक गोष्टीचा आम्ही फॉलोअप घेतो. प्रत्येक खताच्या ऍप्लिकेशन मध्ये खरंच त्यांना बेनिफिट भेटलाय का, हे पण आम्ही त्या प्लॉटवरती जाऊन बघतो, पडताळणी करतो. म्हणजे जाधव साहेबांना मी टार्गेट दिलंय की 90 टनाचं तुम्हाला ह्या वर्षी अवरेज 100% आम्ही काढून देऊ. तर जाधव साहेब, आतापर्यंत जे वापरलंय त्याच्यात तुम्ही समाधानी आहे? समाधानी. बरं, इतर शेतकऱ्यांनी ही खतं वापरायला काय हरकत आहे का? नाही, म्हणजे वापरावीत का ही खतं? वापरावीच, बरोबर आहे. म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीला, म्हणजे आपण म्हणतो बघा मारवाडी पद्धतीमध्ये म्हणतो, जी पोरांसाठी करण्याच्या ऐवजी नातवंडासाठी आणि परतोंडासाठी आपण जमीन ठेवणं गरजेचं आहे. तर ते पुढचा विचार करतात की विषमुक्त शेती करायची, त्यांना म्हणजे आवड आहे की ऑर्गॅनिक शेती करावी. रासायनिकच्या गोण्या टाकून जमिनीचं काय झाले आपल्या बेकार होईल. मग त्याच्यात आपले जे तुम्ही आता जी वापरण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये तुम्हाला 100% शेतकरी मित्रांनो तुम्हाला रिझल्ट तर मिळतोय. अजून ह्याच्यापेक्षा छान पद्धतीने रिझल्ट मिळेल. तर तुम्ही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळाला, 4-5 एकराला तुम्ही वापरले, बरोबर आहे. तर तुम्ही समाधान आहेत. धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.